हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांना माझा नमस्कार. आज शनिवार, कालचा व्हिडिओ आहे. आज शनिवार प्रांजूला अबाकसचा क्लास असतो. 9:30 ते 1:30 असतो. 1:30 वाजता मग तिला आणायला गेलो होतो. आणि आज नाश्त्यामध्ये हे पावभाजी बनवायला घेतली होती. मी बीटरूट घेतलं होतं थोडंसं, शिमला मिरची घेतली होती, बटाटा, वाटाणे आणि फ्लावर स्वच्छ धुवून चिरून घेतलं होतं. थोडंसं बीट घालते. बीटनं काय होतं, कलर थोडासा छान येतो भाजीला. आणि थोडंसं पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या केले की शिजतं व्यवस्थित. कुकर लावून दिला आणि नंतर मग कांदा चिरून घेतला. कांदा थोडासा याला जास्तच घालते पावभाजीला. मग चॉपरमधूनच अगदी असा बारीक हे करून घेतला, कारण हाताने करायला गेले की अगदीच बारीक चिरायला नाही येत. मग कांदा 2 मोठे कांदे घेतले होते आणि टोमॅटो लहान होते म्हटल्यानंतर 2 घेतले होते. आणि शिमला मिरची एक त्याच्यात घातली होती आणि एक छोटीशी राहिली होती, ती मी बारीक कट करून नंतर फोडणीत घालायला घेतली होती. आणि थोडंसं आलं लसूण. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची अगदी असं बारीक हे करून घेतलं. जेवढं बारीक जमेल तेवढं बारीक कट करेल, तेवढं कसं भाजीला छान टेक्स्चर येतं आपल्या. मग कुकर लावून दिलं तर तोपर्यंत हे पण कट करून घेतलं. जास्त काही वेळ लागत नाही कुकर तयार शिजेपर्यंत. तोपर्यंत हे कटिंगचं काम होऊन जातं. कुकर थंड होईपर्यंत तोपर्यंत फोडणी घालून घेतली. थोडंसं बटर घातलं होतं आणि मग कांदा घालून घेतला. कांदा बारीक अगदी चिरल्यामुळे कसा थोडासा पटकन भाजतो. छान असा कलर चेंज होईपर्यंत भाजला आणि नंतर मग टोमॅटो घातलं. टोमॅटो घातलं की थोडंसं मीठ घालून घेतलं. कांदा भाजताना पण थोडंसं मीठ घालते आणि नंतर म्हणजे टोमॅटो घातल्यावर पण थोडंसं मीठ घालते, म्हणजे थोडंसं पटकन भाजलं जातं. तोपर्यंत कुकर थंड झाला होता म्हटल्यानंतर त्यातलं पाणी अगोदर वरचं साईडला काढून घेतलं आणि मग ते असं मॅश केलं. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण घालून घेतलं टोमॅटो छान भाजल्यानंतर. आणि मग वरून थोडीशी शिमला मिरची घातली. आणि हे मसाले अगदी व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे, मग तरच भाजीला छान चव येते. आणि जेवढं मॅश करायला जमेल तेवढं मॅश करून घ्यायचं व्यवस्थित. नंतर एक मोठा चमचा असा पावभाजी मसाला आणि थोडंसं काश्मीरी मिरची पावडर घातलं होतं. आणि हे मसाला घातल्यानंतर पण अजून छान असं भाजून घेतलं मसाला. मसाला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं, म्हणजे भाजीला आपल्या छान चव येते. नंतर मग भाज्या सगळ्या त्या घालून घेतल्या आणि थोडंसं पाणी घातल्यावरून, कारण अजून नंतर एक 7 ते 8 मिनिट कसं शिजवून घ्यायचं. प्लेट न झाकता असंच शिजवायचं, मग एक जीवपणा येतो भाजीला चांगला. आणि मग थोडीशी कोथिंबीर, थोडंसं बटर घालून घेतलं होतं. छान अशी भाजी आता तयार झाली होती. मग
7 ते 8 मिनिट असं शिजवून घ्यायचं व्यवस्थित. थंड झाल्यानंतर अगदीच घट्ट होते. तोपर्यंत मी पॅन गरम करायला ठेवला होता. आणि इकडे असे आपल्या गावाकडच्या सारखे काही ते पाव भेटत नाहीत, हे थोडे वेगळे असतात. मग ते असे मधून कट करून घेतले. आपल्या त्या पावांना छान चव येते, पण इथे भेटतच नाहीत ते, त्यामुळं हे असे थोडे वेगळे असतात. आणि नाहीतरी मग ब्रेड आणि हे असं याच्यासोबतच खातो. आणि केरळमध्ये पावभाजी कुठेही भेटत नाही. पावभाजी खायची असेल तर घरात बनवून खायची नाही, गावाकडे गेल्यानंतरच. थोडंसं बटर थोडंसंच होतं म्हटल्यानंतर थोडंसं तूप घातलं आणि दोन्ही बाजूने असं खरपूस असं पाव भाजून घेतलं. अगोदर मुलांसाठी असं भाजून घेतलं आणि नंतर मग आम्हाला भाजताना थोडासा पावभाजी मसाला टाकला होता. थोडीशी भाजी पण टाकली तरी चालते, पण मी काही भाजी नव्हती टाकली. मुलांना असंच नुसतं हे बटर लावून भाजून दिलेलं आवडतात. गरम होतं, हाताला अगदीच भाजत होतं. नंतर थोडंसं बटर तूप घालून पॅनमध्ये थोडासा पावभाजी मसाला घातला होता आणि त्याच्यावरती नंतर दुसरे पाव पण भाजून घेतले. मसाला लावलेला थोडंसं तिखट लागतं, मग मुलांना तसं नाही आवडत, त्यामुळे मग अगोदर मुलांना असं प्लेन भाजलं फक्त बटर लावून, आणि नंतर मग हे थोडंसं असं मसाला लावून भाजून घेतलं. असं पण छान लागतात. नंतर थोडेसे ब्रेड पण भाजून घेतले. ब्रेडसोबत किंवा त्या पावासोबत असं खातो. पावभाजी मसाला पण इकडे केरळमध्ये भेटत नाही, गावाकडूनच आणावा लागतो तो, ज्यावेळी असेल. आणि वाटाणे कसे आता कधीतरी कुठेतरी भेटतात, हिरवे वाटाणे, ते पण असे जास्त भेटत नाहीत, कधीतरीच असं असतात. ज्यावेळी भेटतील आणि त्यावेळी मग असं करून ते पावभाजी. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.